मुरबी पाडा तसेच उंदऱ्याचा पाडा या आपल्या आदिवासी छोट्या पाड्यांतील हिवाळ्यामध्ये आपल्याला कपड्यांची गरज असते, काही उबदार कपड्यांची गरज असते विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना, त्याचप्रमाणे महिलांना। आणि हे कपडे आपल्याला अनेक संस्था देत असतात, परंतु या ठिकाणी आज आपले दुंदाजी फसाळे असतील, कैलाजी फसाळे असतील, तसेच आपल्या पाड्यातील सर्व ग्रामस्थ आणि ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मदत केलेली आहे, दी मॅजिक ऑफ रोटरी क्लब ऑफ टिटवाळा, तसेच अवसम आणि स्टारटेक कंपनी या कंपनीच्या माध्यमातून आज या ठिकाणी बरेच कुटुंब असतात तर त्यांच्याकडे नवीन नवीन कपडे असतात तर त्याचा वापर कोणीच करत नाही आणि ते तसेच कपाटामध्ये असतात आणि त्यामुळे काही गरजू गरीब लोकांना हे लोक मदत करत असतात आणि अशा संस्था त्या ठिकाणी कोणाच्या तरी मदतीने या कपड्यांचं डोनेशन करत असतात, त्याचं वाटप केलं जातं। आणि असे काही लहान मुलांना आवश्यक असलेले, महिलांसाठी काही साड्या असतील, लोकरीचे कपडे असतील, असे अनेक कपडे या ठिकाणी या संस्थांच्या माध्यमातून गोळा करून आज कल्याण ग्रामीण मधील मुरबी पाडा या ठिकाणी त्याचं आपण वाटप करणार आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दुंदाजी फसाले, कैलाजी फसाले, तसेच आमचे बाबा धर्मा पारदी, उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक यांचं प्रथमतः मी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। तसेच मला वाटते विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदरच वैकुंठवासी पुष्पाताई दुंदा फसाळे यांचं दुःखद असं निधन झालं, त्यांच्या स्मृतीला सुद्धा आपण विनम्र अभिवादन करूया। बाजूला बजरंग बलीचं मंदिर आहे आणि आत्ताच मगाशी आपले सुभाषदादा पवार जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना आपण एक व्हॉट्सअपला पत्र पाठवलेलं आहे की आपल्या आदिवासी वस्तीतील ज्या 7 मुली आहेत त्यांना सायकलिंगची गरज आहे आणि सायकल जर त्यांना मिळाली तर त्यांना शाळेपर्यंत कॉलेजपर्यंत सहज पोहोचता येईल आणि छोट्या रस्त्यातून सुद्धा सायकल काढता येईल। तर त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलेलं आहे। त्या 7 मुलींना सुद्धा आपण त्या ठिकाणी सायकलिंगची मदत करणार आहोत। त्या 7 मुलींनी पुढे यायचं। ए जा नको ये गा तो उभे राहा, ते बाजू उभे राहा। अर्चना नसेल। या ठिकाणी ज्या 7 मुलींचा अर्ज आपल्यापर्यंत आलेला आहे तो आपण रोटरी क्लबला पण विनंती केलेली आहे आणि सुभाषदादा पवार यांना मगाशीच आपण फोन केला आणि त्यांनी आपल्याला अर्ज द्यायला सांगितलेला आहे आणि या 7 मुलींना आपण लवकरात लवकर सायकली कशा मिळतील, शासनाकडून मिळतील तेव्हा मिळतील, परंतु दादांच्या माध्यमातून लवकर कशा मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। या 7 मुली आहेत त्यांना आपण लवकरच सायकल देण्याची त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि ती सायकल त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। मुलींनी बसून घ्यायची। तसे